नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या महिन्यातील गुरुपुष्य अमृत योग कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या धनधान्यामध्ये वृद्धी होण्यासाठी या दिवशी करण्याचे काही उपाय देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. या महिन्यातील जो गुरुपुष्य अमृत योग आहे तो आलेला आहे 21 नोव्हेंबर रोजी. तर तो 21 नोव्हेंबरला सकाळी 6:48 सुरू होणार आहे. तो दुपारी 3:35 संपणार आहे. ज्या दिवशी पुष्य योग हा गुरुवार येतो त्याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हटलं जातं. या महिन्यातील जो गुरुपुष्य अमृत योग आहे तो 21 तारखेला म्हणजे 2 + 1 3 हा नंबर देखील खूप शुभ असतो. गुरुचा हा अंक मानला जातो, त्यामुळे हा दिवस खूप शुभ मानला जातो. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीची तुम्हाला होईल तशी सेवा करायची आहे. गुरुपुष्य योगाला अमृत योग असेही म्हटलं जातं, कारण की गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हणतात. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते. ज्योतिषशास्त्रानुसार या योगात केलेले कोणतेही कार्य सफल होते आणि धनप्राप्ती होते. तसेच या योगात काही गोष्टी चुकूनही आपल्याला करायच्या नसतात, ज्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊया. तर सर्वप्रथम गुरुपुष्य योगात आपण काय काय करावे हे बघूयात. गुरुपुष्य योगामध्ये सोने, चांदी किंवा हिऱ्यांची दागिने खरेदी करता येतात. त्यानंतर ते खरेदी करून आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहेत. गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे देखील शुभ मानले जाते. यावेळी तुम्हाला सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करता येऊ शकते. या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकता. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही नक्की सुरू करू शकता. तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील. जर तुमचे पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता. पैशासंबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण देखील तुम्हाला या दिवशी करायचे असते. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते, लक्ष्मीदेवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. गुरुपुष्य योगात गाईला गूळ खाऊ घालणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकटे देखील दूर होतात. कुटुंबातील सदस्यांची प्रगती देखील होते. या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि गणपती आणि शंकराची देखील तुम्ही या दिवशी पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहे. त्यामुळे शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो. यामुळे तुम्हाला या दिवशी गणपती, लक्ष्मी आणि विष्णू त्याचबरोबर शंकर म्हणजेच महादेव यांची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला कमळाचा उपयोग करून केलेली माळ वापरून ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशन्य धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र 108 वेळा तुम्ही म्हणू शकता. गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावणे देखील आपण शुभ मानतो. असे केल्याने घरात माता लक्ष्मी वास करते असे देखील म्हटले जाते. त्याचबरोबर 3 सांजेला तुम्हाला तुपाचा दिवा देखील लक्ष्मी मातेसमोर लावायचा आहे. आता आपण काही उपाय बघूयात या दिवशी करण्याचे. तुम्हाला अशा प्रकारे एक लाल कपडा घेऊन त्यावर तुमच्या घरातील जे दागिने आहेत ते तुम्हाला सर्व दागिने किंवा तुम्हाला जेवढे ठेवायची इच्छा आहे तेवढे दागिने तुम्हाला यावरती ठेवायचे आहेत. एका हातामध्ये थोडेसे अक्षता घ्यायचे आहेत किंवा तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे की या माझ्या सोन्यामध्ये, चांदीमध्ये पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच वृद्धी होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे पॉझिटिव्ह विचार तुम्हाला ठेवायचे आहे डोक्यामध्ये. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्या अक्षता हळूहळू त्यावर दागिन्यांवरती टाकायचे आहेत. त्यानंतर थोडा वेळ 15-20 मिनटं तुम्हाला जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ हे दागिने असे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर अक्षता उचलून तुम्ही रोप लावलेले असतील, झाड असेल तुमच्या घरात त्यामध्ये ते टाकायचे आहेत किंवा तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि तुमचे दागिने तुम्हाला परत एकदा तिजोरीमध्ये घ्यायचे. उपाय नंबर 2, या प्रकारे आपल्याला एक पिवळ्या फुलांची माळ घ्यायची आहे. तुम्ही पिवळे किंवा नारंगी दोन्हीपैकी एका फुलांची माळ तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जिथे तुम्ही पूजा करता तुमचं देवघर तिथं तुम्हाला हे ठेवायचे आहे आणि तुम्हाला ओम पुष्य देवाय नमः, ओम पुष्य देवाय नमः हा मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा तुम्हाला हा म्हणायचा आहे. एक माळ तुम्हाला ओढता आली तर एक माळ म्हणा किंवा तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर हे जी माळ आपण तयारी केलेली आहे ती माळ तुम्हाला घेऊन तुमच्या देवघराला तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाला तुम्हाला ती वाहायची आहे किंवा मग तुम्ही पिंपळाच्या झाडाला ती लावायची आहे नेऊन. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही माळ काढून तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. जर तुम्ही पिंपळाच्या झाडावरती जाऊन ती माळ बांधलेली असेल तर तुम्हाला काढायची आवश्यकता नाही आहे. पण जर तुम्ही देवाला वाहिलेली असेल तर तुम्हाला ती काढून घ्यायची आहे, दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायची आहे. तर अशा प्रकारे हे उपाय केल्याने तुमच्या धनधान्यामध्ये नक्कीच वृद्धी होईल. तर तुम्ही हे नक्कीच उपाय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास, ही पूजा तुम्हाला आवडल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर करा. थँक्यू.